रामकृष्ण हरी. आज आमची ट्रिप होणार आहे माहूरगड. तुम्ही ती ट्रिप बघा आणि बेल आयकॉन क्लिक करा आणि सबस्क्राईब. आमचं पहिलं देवस्थान आहे औंढा नागनाथ. तर आम्ही आलो आहोत म्हणजे आता आम्हाला औंढा नागनाथला जायचं होतं, पण इथं पहिलं ठिकाण आहे बाराशिव. तर आम्ही बाराशिवला आलेलो आहोत. एवढं छान मंदिर आहे ना हनुमंताचं, बघू शकता गाईस. इथं आमची ट्रिप पण आलेली होती, म्हणजे आता नाही 2-3 वर्षाखाली. आम्ही सारखं इकडे कारण की ना मला हा पेढा आवडतो. पेढ्यासाठी दाखवतो गाईस. हे बघा माय फेवरेट पेढा, माझा एकदम फेवरेट पेढा. आणि दर्शन झाले आहेत. तर आता आम्ही पुढे निघणार आहोत औंढा नागनाथ. आमचं दर्शन कसं होत आहे, जर फोन मध्ये अलाउड असेल औंढा नागनाथला तर आम्ही तुम्हाला मधातले दर्शन पण दाखवू शकतो. आणि जर फोन अलाउड नसेल तर आम्ही तुला दाखवू शकणार नाही. आता आम्ही जाणार आहोत औंढा नागनाथला. तिथलं दर्शन, मंदिर वगैरे सगळं मी तुम्हाला दाखवलं, टूर देतो तिथला. एवढं छानपैकी आहे तिथं, अमेझिंग आहे. शिंटा वाकडा म्हणा बघू शकता काही माझ्या मागं ते मंदिर ते जेवढे छान वाटतं इथं आल्यास. मस्त वाटतं, फ्रेश वाटतं. असं कधी ना कधी तरी ट्रिपला यायला पाहिजे काही सगळ्यांनी. औंढा नागनाथ म्हणजे सगळीकडे फिरायला पाहिजे सगळ्यांनी. असं घरी बसून चालत नसतं, सगळीकडे फिरायचं असतं. बघितलं आम्ही हर वेळेस दिवाळी झाल्यास किंवा दिवाळीच्या अगोदर फिरायला जातो. उन्हाळ्यामध्ये पण आता जमलं तर आम्ही रायगडला जाऊ किंवा पुढच्या वर्षी जाणार आहोत रायगडला. पाहूत कधीतरी जाऊ रायगडला. तुम्हाला तिथला पण आम्ही टूर देऊ. एवढं छान वाटतं ना गाईज. तुम्ही पण या कधीतरी. हिंगोली जिल्ह्यातील गाईज. सगळ्यांनी ट्रिपसाठी यायचं, एन्जॉय. चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. पहिले तुम्ही सबस्क्राईब नाही केलं ना, वाईट वाटतं आम्हाला. सबस्क्राईब करत जा. चला आता आम्ही औंढा नागनाथला जातो, तिथे भेटते मी तुम्हाला. तब तक के लिए बाय.
इकडं एंट्री केली. अजून मला एंट्री करायची राहिली. गाईज हे मंदिर आहे ना, फिरायला जेव्हा तुकाराम महाराज कीर्तन करत होते ना, कीर्तन करत होते त्यावेळेस लोकांनी ते कीर्तन करू दिलं नाही, तर मागच्या साईडला करायला लागलं होतं कीर्तन. तर साक्षात भगवान शंकरांनी ते मंदिर फिरवलं होतं. साक्षात पाहूत ना मंदिर फिरवलेलं. गाईज पाहूत आता. जरा फोन अलाउड असेल तर आम्ही मधला पण व्हिडिओ घेऊ, म्हणजे जेवढा असेल तिथपर्यंत अलाउड असेल. बापरे. आई 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 गाईज, तर आम्ही पासच्या थ्रू लवकर मंदिरामध्ये आलो, कारण की लाईनीला जर लागलो असतो तर पुढचा रस्ता आम्हाला खूप जास्त मोठा गेला असता. तुम्ही बघू शकता गाईज, या मंदिराचं बांधकाम किती उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे. हे बांधकाम खूप जुनं आहे. म्हणजे कसं कसं केलं आम्ही दर्शन आणि मग पप्पा लाईनमध्ये लागले. ह्याच्या खालून गेलो आम्ही, त्याच्या खालून गेलो, ह्याच्या खालून गेलो. गाईज तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इथे. आमचं दर्शन 2 तासाचं होतं. गाइस मैं तो बैठ ही नहीं पा रही. रिपीट दर्शन करके आओ क्या? नको नको. हे बघा, अक्षदा परत दर्शनासाठी गेलती. दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघत आहोत माहूर. येस गाइस, आम्ही कारल्याला निघत आहोत. कारल्याला जायचं का अगोदर? अगोदर कारल्याला जायचं, कारण की आमचा मुक्काम पहिला कारल्याला आहे आणि त्यानंतर सकाळी माहूरचं दर्शन. गाईस तुम्ही बघू शकता मंदिर किती मस्त आहे. गाईज वहाँ की अलग नूर है, साए जिस्मों से आगे जहाँ जाते हैं, चल वहाँ जाते हैं, चल वहाँ जाते हैं, प्यार करने चलो हम वहाँ जाते हैं, चल वहाँ जाते हैं, चल वहाँ जाते हैं, प्यार करने चलो हम वहाँ जाते हैं. से तुम मेरे आके लग जाओ ना, डरते हो क्यों, जरा पास तो आओ ना. सीने
से तुम मेरे आके लग जाओ ना, डरते हो क्यों जरा पास तो आओ ना, धुन मेरी धड़कनों की सुनो, चल वहाँ जाते हैं, चल वहाँ जाते हैं, प्यार करने चलो, हम वहाँ जाते हैं, चल वहाँ जाते हैं, चल वहाँ जाते हैं, प्यार करने चलो, हम वहाँ जाते हैं, जाते हैं, चल जाते हैं। कारल्याला आलो गाईज आमच्या रूमसाठी. आजचे दिवस थांबायचे तेव्हा आम्ही आज आलेलो आहोत राहण्यासाठी कारल्याला आणि उद्या जाणार आहोत माहूर देवीचं दर्शन करण्यासाठी. तुम्ही बघू शकता गाईज इथं किती मस्त. आम्ही इथं आज रूम करून राहणार आहोत गाईज. कुठलचे आहेत मग आता? इकडले आहेत. ओ शिट. खंडर छान होतं ना. ते किती मोठं पटांगण आहे गाईज, तुम्ही बघू शकता. सकाळी 6 वाजता उठायचं. इथली एक पण रूम तर कमी नाही म्हणाले ते. Daily crazy तरी why so shy shy shy. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग. तर गाईज आम्ही आता मंदिराकडे जाणार आहोत. कारल्याच्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये आता आम्ही गाईज जाणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू राहील. जर मध्ये मोबाईलची परमिशन नसेल तर फक्त देवाच्या मंदिरामध्ये मोबाईलची परमिशन नसते बहुधा, पण जर परमिशन असेल तर आपण घेऊ व्हिडिओ, आणि जर परमिशन नसेल तर नाही घेऊ शकणार. फायनली एवढ्या पायऱ्या चढून आम्ही कारल्याच्या मंदिरामध्ये शेवटी पोहोचलो. हे बघा, ही खूप सुंदर टेकडी आहे, खूप जास्त पायऱ्या आहेत आणि इथलचा व्ह्यू खूप मस्त आहे गाईज. फोटो काढण्यासाठी वाव, व्ह्यू म्हणजे वाव, खूप सुंदर आहे गाईज. हे मंदिर खूप सुंदर. गाईज मंदिर पण खूप छान आहे.
पप्पा पप्पाला मी तिकडे आण गाईज बघा व्ह्यू किती मस्त आहे इथं बाहेरून दाखवते. नाही नाही सो गाईज आता आमचे दर्शन वगैरे झालेले आहेत. आम्ही तुम्हाला उद्या सकाळी भेटू. हे ब्लॉग इथंच एंड. बाय बाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.